नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके। मला तुम्ही ओळखतच असाल, मागील व्हिडिओ तुम्ही पाहिलेली असतील। आज महत्त्वाचा विषय कोणता घेऊन आलो आपण? अगदी महत्त्वाचा, तो म्हणजे पुरुषांच्या मनात कोणता विषय असतो? त्यांची लिंगाची लांबी, रुंदी, जाडी। परंतु स्त्रियांमध्ये जसं आपण स्त्री कोणती पाहतो, जिचे लांब केस आहेत, नाक सरळ आहे किंवा गोरा रंग आहे किंवा तिचे स्तन उभारलेले आहेत, आपल्याला ती स्त्री आवडते। परंतु पुरुषांमध्येही सौंदर्य असतं। पुरुषांचे बाहुदंड बलदान मोठे असावे किंवा छाती भरदार असावी, बॉडी चांगली असावी, परंतु ते वरील सौंदर्य झालं। पुरुष जसा वरून चांगला दिसतो तसा आतूनही चांगला पाहिजे। स्त्री जशी वरून चांगली दिसते तशी आतूनही चांगली पाहिजे। आतून म्हणजे काय? त्याचे जननेंद्रिय। आता पुरुषांना प्रश्न पडला असेल, आपला काय प्रॉब्लेम आहे? मॅडम आज काय व्हिडिओ बनवत आहे? तो महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचे लिंग। ज्या लिंगाची समस्या म्हणजे काय? बहुतेक पुरुषांना पडलेला प्रश्न तो म्हणजे लिंगाची लांबी किती असावी, जाडी किती असावी आणि त्यांना संभोग करताना आनंद येतो की नाही आणि कशामुळे येत नाही हा प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं काय सांगणार आहे? पुरुषांचे आरोग्य आणि त्याच्या जननेंद्रियाविषयी माहिती। आपण हा व्हिडिओ व्यवस्थित पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर तुम्हाला योग्य ती माहिती भेटेल। आता आपण विषय काय घेणार आहे? पुरुषांचे लिंग। आता महत्त्वाचं म्हणजे काय? प्रत्येक पुरुष हा बॉडीने चांगला असतो, म्हणजे त्याचे स्नायू चांगले असतात, छाती भरदार असते। स्त्रियांनाही पुरुष हे चांगले पाहिजे। चांगले म्हणजे कसे? त्याचे मसल चांगले पाहिजे, भरदार छाती पाहिजे किंवा त्याचा आवाज मर्दानी पाहिजे। परंतु हे बाह्य सौंदर्य झालं। पण काही पुरुषांचे बाह्य सौंदर्य भरपूर असतं पण आतमध्ये सौंदर्य नसतं। आतमध्ये सौंदर्य म्हणजे काय? त्यांचं लिंग। कोणत्याही स्त्रीला ज्यावेळेस आपला पती किंवा बॉयफ्रेंड व्यवस्थित संभोग करेल तोच पुरुष आवडतो। म्हणून हा महत्त्वाचा विषय कोणता घेऊन आलोय? लिंगाची लांबी, रुंदी आणि जाडी। आता आपल्या दवाखान्यामध्ये असे भरपूर पेशंट आलेले आहेत, त्यांना मी माहिती सांगितलेली आहे। परंतु जे आपल्या दवाखान्यामध्ये आले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिला प्रश्न कोणता पडतो पुरुषांना? लिंगाची लांबी। पुरुषांना आपल्या लिंगाच्या लांबीविषयी माहीत नसतं। ते गुगल सर्च करतात, यूट्यूब सर्च करतात, पुस्तकं वाचतात, मैत्रिणींना विचारतात, अरे माझ्या लिंगाची लांबी किती असेल? हा प्रत्येक पुरुषाला पडलेला प्रश्न आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तुमच्या लिंगाची लांबी किती असावी। सर्वसाधारणपणे लिंगाची लांबी ही ज्यावेळेस लिंग सॉफ्ट असतं, सॉफ्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट करत नाही, शिथिल अवस्थेमध्ये, ते असतं 7 ते 10 सेंटीमीटर। ही लिंगाची लांबी पुरुषांच्या उंचीनुसार, जाडीनुसार, वयानुसार बदलते। सगळ्यात जास्त लांबी कधी चांगली असते? ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे 18 ते 25 किंवा 30 वयापर्यंत पुरुषांची लिंग हे 7 ते 10 सेंटीमीटर असते। परंतु कालांतराने म्हणजे जसे जसे वय होते तसे आपल्या शरीरामध्ये हार्मोन कमी होतात। हार्मोन कमी झाल्यामुळे साहजिकच ते लिंग छोटं होतं, त्याची लांबी कमी होते, जाडी कमी होते। मग तुम्ही काय करता? वेगवेगळ्या डॉक्टरकडे जाता, वेगवेगळ्या साधूंकडे जाता, रस्त्यावर बसणाऱ्या माणसाकडे जाता आणि लिंगाची लांबी वाढवण्यासाठी औषध घेता। पण तसं नाही। शरीरामध्ये हार्मोन बदल झालेले असतात। हार्मोन बदल म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही तरुण असता त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन, बाकीचे बहुतेक हार्मोन असतात, ते बदल होतो त्यांचा। त्यामुळे जसे जसे वय होईल तसं तशी तुमच्या लिंगाची लांबी, जाडी, रुंदी कमी होते। आता तुम्ही म्हणाल, मॅडम त्यासाठी आम्ही काय करायचं? ह्यावर मी 40 वर्षापासून रिसर्च केला आहे। पेशंटची लिंगाची लांबी वाढवलेली आहे, रुंदी वाढवली आहे, शिवाय जाडी वाढवली आहे। त्याला कारण काय? कारण आपण हार्मोन टेस्ट करतो। पुरुषांमध्ये जे हार्मोन कमी आहे ते आपण लिंगामध्ये देतो किंवा आहार सांगतो, त्या आहारामध्ये
त्यांचे हार्मोन वाढते आणि पुरुष हे सक्सेसफुल होतात. आता दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणत असाल मॅडम आम्ही भरपूर औषध घेतले तरी आमची लिंगाची लांबी वाढलेली नाही. पहिली गोष्ट, लिंगाची लांबी वाढण्यासाठी आपल्याला का वाढावी? कारण जसे पुरुषांना स्त्रिया ह्या त्यांचे स्तन चांगले असावे, नितंब चांगले असावे, ती आपल्याला संभोग करताना तिने सहकार्य करावे, तसं स्त्रियांनाही पुरुषांचे लिंग व्यवस्थित असेल तरच तो पुरुष आवडतो. पहिली गोष्ट, तुम्ही तुमचे भरदार बाहुबंद आहे, छाती भरदार आहे, शरीर चांगलं आहे, परंतु तुमचे लिंग कमी जाड असेल, कमी लांब असेल तर पुरुष स्त्रियांना समाधान होत नाही. त्यामुळे आपण आज विषय कोणता घेऊन आलो आहे, तर तुमच्या लिंगाची लांबी कशी वाढवावी. तर त्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे डॉक्टर शारदा त्र्यंबके. तुम्ही आपल्या क्लिनिकला आले तर तुमच्या लिंगाची लांबी आपण पाहणार, जाडी बघणार, शिवाय तुमचं जे सॉफ्ट मध्ये किती आहे, हार्ड मध्ये किती आहे, गोलाई किती आहे, त्यानुसार तुम्हाला आपण ट्रीटमेंट करणार. आपण लांबी बघितली, लांबी तुमच्या लक्षात आलं 7 ते 10 सेंटीमीटर. आता आपण काय पाहणार आहोत? रुंदी. रुंदी का पाहणार आहोत? कारण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पत्नीशी, गर्लफ्रेंडशी संभोग कराल किंवा तुम्हाला संभोग करायची इच्छा होते, त्यावेळेस त्याची रुंदी किती असावी? 12 ते 16 सेंटीमीटर. ती का असते? कारण त्यावेळेस आपल्याला रक्त पुरवठा होतो, त्या आपल्या लिंगाला रक्त पुरवठा होऊन त्यामध्ये सिमेंट, वीर्य भरलं जातं. त्यामुळे आपली रुंदी किती असावी? 12 ते 16 सेंटीमीटर. तर ती रुंदी वाढवण्यासाठी किंवा त्या लिंगाला रक्त पुरवठा करण्यासाठी आपण काय करणार? तिथे एक प्रकारची विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन असतात. ते तुमचा प्लाझ्मा घेतो आपण, त्यामध्ये ते इंजेक्शन टाकतो आणि तुमच्या लिंगामध्ये देतो. त्यामुळे काय होणार? तुमचा रक्त पुरवठा व्यवस्थित होणार. रक्त पुरवठा व्यवस्थित होईल, तुमच्या लिंगाचे आरोग्य चांगले होईल. जसे तुम्हाला ताप आला, खोकला आला, तुम्ही डॉक्टरकडे जाता, सलाईन लावता, इंजेक्शन घेता, गोळ्या घेता, तसंच लिंगाचं आरोग्य राखणं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात राखणं म्हणजे काय? तुम्ही माझ्याकडे या, तुमचा आपण लिंगाची लांबी पाहणार, रुंदीही पाहणार आणि त्यानुसार एक विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन तुमच्या लिंगामध्ये देणार. काही पुरुषांना एका महिन्यामध्ये फरक पडतो. ज्यांना हार्मोनल इम्बॅलन्स फार प्रमाणात असेल तर 3 वेळा आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुमच्या लिंगाचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही म्हणाल लिंगाचे आरोग्य चांगले राहून आम्हाला फायदा काय? फायदा आहे, तो म्हणजे तुमचं शुक्राणू म्हणजे स्पर्म चांगले होणार, तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास होणार नाही आणि तुमची जी बायको आहे, जी कोण गर्लफ्रेंड आहे, तिलाही तुमचे जसे बाह्य सौंदर्य आहे तसे आतीलही सौंदर्य आवडेल आणि तुमच्याशी ती प्रेमाने वागेल. कितीतरी ठिकाणी असं झालेलं आहे की ज्या पुरुषांचे लिंग छोटे आहे, जे त्या स्त्रियांना समाधानी करू शकत नाही, त्यांचे तलाक झालेले आहेत, म्हणजे त्या बायका सोडून गेलेल्या आहेत. हे असं होण्यापेक्षा तुम्ही योग्य त्या डॉक्टरांकडे, योग्य म्हणजे काय, माझ्याकडे आले तर आपण ती ट्रीटमेंट व्यवस्थित करू. व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुमच्या आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन हे घेता, योग्य व्यायाम करता, शिवाय तुम्ही आसन करता, प्राणायाम करता, योग्य झोप घेता, तरीही तुमच्या लिंगाला काही फरक पडत नाही. म्हणजेच काय, तुमच्या लिंगाला आवश्यकता काय? हार्मोन. जास्त 60, 70, 80 वर्षाचे जे पुरुष असतात त्यांना हा प्रॉब्लेम होतो. ते मला म्हणतात मॅडम आमचं लिंग फार छोटं झालं आहे, आम्हाला संभोग करायची इच्छा होत नाही आणि आमच्या बायकांना स्पर्श केला की शीघ्रप्रतन होतं आणि त्यामुळे आमचं डोकं दुखतं, झोप येत नाही. ह्याला कारण काय? तुमचं लिंग. आता पुढचा व्हिडिओ जो बनवत आहे त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तुमचा संभोगाचा काळ किती असावा, त्यामुळे तुमची स्त्री खुश राहील, तुमच्या जवळ येईल आणि तुमच्यावर चिडचिडपणा करणार नाही. तुम्ही स्त्रियांना संभोग व्यवस्थित केला नाही तर ती स्त्री चिडचिड बनते, तुम्हाला रागवते. त्यामुळे तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही किती काळ तिच्याशी संभोग केला पाहिजे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. जे तुमचं स्पर्म आहे, जे तुमचं वीर्य आहे,
त्याची क्वालिटी वाढण्यासाठी आपण कोणता आहार घ्यावा, कोणता व्यायाम करावा, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। हा जो व्हिडिओ बनवला आहे मी माझ्या परीने तुम्हाला पूर्ण लिंगाच्या आरोग्याची माहिती दिलेली आहे। असं तुम्ही मला सहकार्य केलं, मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यास आनंद होतो। त्यामुळे असे सहकार्य माझ्याकडे राहिले तर मी नवीन व्हिडिओ बनवणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यास मी तुम्हाला सहकार्य करेन। नमस्कार, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके।